नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, सामाजिक आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्यास पुरस्कृत ज्या योजना आहेत, आता त्यामध्ये बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना असेल आणि याच्यामध्ये काही केंद्र पुरस्कृत सुद्धा योजना आहेत. तर केंद्र पुरस्कृत बघा कुठल्या योजना आहेत: इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात, केंद्र पुरस्कृत आहेत त्या. तर बघा, डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या अर्थसहाय्याचे वितरण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2024 असल्यामुळे त्यावेळी महिना बघा ऑक्टोबर 2024 आणि नोव्हेंबर 2024 म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2024 मधलं याचं जे अर्थसहाय्य होतं ते लाभार्थ्यांना वितरित करता आले नाही, कारण त्यावेळी सार्वत्रिक राज्यामध्ये निवडणुका होत्या. तर त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेल्या अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे. त्यासाठी सदर योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि तो निधी आता शासनाने त्यासाठी आर्थिक निधीची तरतूद केलेली आहे. त्यासाठी बघा, त्यांनी 24 मार्च 2025 रोजी एक शासन निर्णय देखील काढला आहे. त्यामुळे आता लवकरच या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्या राहिलेल्या 2 महिन्याचे म्हणजे 1000 धरले तरी 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये DBTद्वारे जमा होतील. त्याच्यामुळे ही जे लाभार्थी होते, जे या लाभापासून वंचित राहिले होते 2 महिन्याच्या, त्यांना लवकरच त्यांचे पैसे मिळून जातील. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.